नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी परत तुमच्यासाठी एक नवीन अपडेट सोलारबद्दल घेऊन आलेलो आहे. तरी आपण आज जाणणार आहोत की काही शेतकऱ्यांचे हे जे पेमेंट केलेले पैसे होते ते वापस येत आहेत. तर ते पैसे का वापस येत आहेत आणि कोणत्या शेतकऱ्याला ते पैसे वापस आलेले आहेत, त्याबद्दल आपण आज हे माहिती देणार आहोत. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. कारण की जे शेतकऱ्यांना या व्हिडिओची आणि ज्या माहितीची गरज आहे त्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर मित्रांनो, चला आपण आता मेन मुद्द्याकडे वळूया. तर काही शेतकऱ्यांनी पेमेंट केले होते. पेमेंट केल्यानंतर त्यांचा सोलार हा इन्स्टॉलेशनसुद्धा झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांची इन्स्टॉलेशनसुद्धा होत आहे. पण अशा शेतकऱ्यांचे पैसे रिटर्न येत आहेत. तर कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे रिटर्न येत आहेत? तर मित्रांनो, आपल्या पोर्टलवरती गेल्यानंतर मागेल त्याला सोलार पंप या पोर्टलवरती गेल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या त्रुटी आलेल्या होत्या. काही सातबाऱ्याच्या त्रुटी होत्या, काही त्यांचं डॉक्युमेंटेशन प्रॉब्लेम होते. तर अशा शेतकऱ्यांना जर त्या पोर्टलवरती शेतकरी जातच नसेल, बघतच नसेल, तर गव्हर्नमेंटला त्या डॉक्युमेंटची पूर्तता न झाल्यामुळे ते गव्हर्नमेंट त्यांना त्यांची अमाऊंट हे रिटर्न करत आहे. तर असाच माझ्याकडे एक शेतकऱ्याचा स्क्रीनशॉट आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. या शेतकऱ्याचा सातबारा आणि सातबाऱ्यामध्ये प्रॉब्लेम होता. सातबाऱ्यात प्रॉब्लेम असल्यामुळे या शेतकऱ्याची 2-4 महिन्यापासून हे त्यांनी त्रुटी दिलेली होती. पण या शेतकऱ्याने डॉक्युमेंटची पूर्तता न केल्यामुळे या शेतकऱ्याचे पैसे वापस लाभार्थी तुम्ही वाचू शकता बघा. या शेतकऱ्याचे पैसे हे रिटर्न दिलेले आहेत. तर अशा शेतकऱ्यांचे पैसे आता यायला सुरुवात झालेली आहे की ज्यांचा काही मेजर प्रॉब्लेम आहे, काही ते ज्या त्रुटी दिलेल्या आहेत त्या त्रुटी जर शेतकरी पूर्ण त्यांना डॉक्युमेंटना देत नसेल तर अशा शेतकऱ्यांचे गव्हर्नमेंट हे पैसे रिटर्न करत आहे. तरी तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी आता स्क्रीनशॉट दाखवला, एका शेतकऱ्याचे पैसे आलेले आहेत. जर तुमच्या एरियामध्ये सुद्धा अशा शेतकऱ्यांचे पैसे येत असेल आणि जर नॉर्मल त्रुटी असेल मित्रांनो, त्याला तुम्ही त्रुटीला डॉक्युमेंट देऊन त्याला पूर्तता करू शकता. म्हणजे तुमचे पैसे वापस येणार नाही. त्याकरता अगोदर आपल्या पोर्टलवरती जा आणि तिथं जाऊन बघा की आपली काही त्रुटी आलेली आहे का नाही. जर त्रुटी आलेली असेल तर ते त्रुटीची पूर्तता करा आणि लवकरात लवकर सोलर मिळवा. नाहीतर तुमचंसुद्धा असं होईल की तुम्ही त्रुटीची पूर्तता बघितलीच नाही, त्रुटी आलेली आहे म्हणून, आणि तुमचे पैसेसुद्धा रिटर्न येऊन जातील. आणि पैसे मित्रांनो, ज्या अकाउंटने तुम्ही पे केलेले आहेत त्याच अकाउंटमध्ये पैसे हे रिटर्न येत आहेत. तरी तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर असे पैसे रिटर्न येत असेल आणि जर तुमचं जर काही त्रुटी असेल, डॉक्युमेंटची काही तुटता असेल, तर तुम्ही मला कमेंट करा. कमेंट केल्यानंतर मी तुम्हाला नक्की उत्तर देईल की तुमची त्रुटीला आता काय करायचं ते. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की